सर्वप्रथम नाट्य परिषदेचे मनापासून आभार की यावर्षी 100वं वर्ष आहे मराठी नाट्य संमेलनाचं आणि त्यानिमित्त इतका मोठा आणि बहुभाषिक महोत्सव नाट्य महोत्सव त्यांनी आयोजित केला आहे याबद्दल सगळ्यात आधी अभिनंदन. आणि दुसरं अभिनंदन मराठी रसिक प्रेक्षकांचं. कारण मला असं वाटतं की इतकं जिवंत इतकं प्रवाही आणि तरीही नवनवीन पिढ्यांसाठी सतत नव्याने नाटक करणारी दुसरी कुठलीही नाट्यसंस्कृती नाट्यव्यवहार हा संपूर्ण भारतात दुसरीकडे कुठेही तुम्हाला आढळणार नाही. बहुभाषिक त्यांनी जो आयोजित केला आहे याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. याचं प्रमुख कारण म्हणजे दोन कारणांसाठी की हे जे आदानप्रदान आहे रंगभूमींमधलं भाषांमधलं वेगवेगळ्या भाषेतल्या रंगभूमींमधलं हे प्रवाही ठेवण्यासाठी याचा अतिशय मोठा फायदा होणार आहे. मला असं वाटतं की आत्ता नाटक खूप होतं आहे मराठीमध्ये आणि भारतातही इतर ठिकाणी नाटक होतं आहे पण त्यातला जो काय म्हणता आंतरप्रांतीय संवाद आहे तो थोडासा कुठेतरी आटला होता असं मला वाटतं. राष्ट्रीय नाट्य विद्यालयात शिकत असताना मला याची जाणीव झाली की मराठी नाटक किती प्रगल्भ आहे आणि मराठी नाटक हे बंगाली थिएटर त्यावेळचं किंवा हिंदी थिएटर याच्याशी सतत संवाद साधून होतं 60च्या 70च्या 80च्या दशकात आणि त्यानंतर कुठेतरी थोडासा हा जो संवाद आहे तो थोडासा कमी झाला होता. या निमित्ताने तो पुन्हा सुरू होईल. कलाकार मंडळी आपापसात संवाद करत आहेत पण रंगभूमी एकमेकांशी संवाद साधत नाही. तर माझी अशी अपेक्षा आहे इच्छा आहे की इतर भाषेतल्या कलाकारांनी सुद्धा मराठीचा हा जो एक अत्यंत रसरशीत जिवंत नाट्यव्यवहार आहे तो येऊन बघावा. आपल्याला एकमेकांकडनं घेण्यासारखं शिकण्यासारखं भरपूर आहे. आणि दुसरं यात माझं ठकीशी संवाद अत्यंत प्रतिष्ठित जागतिक ख्यातनाम दर्जाचे नाटककार सतीश आळेकर सर यांना यावर्षी जनस्थान पुरस्कार मिळाला आहे या नाटकासाठी आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीसाठी. तर त्या नाटकाचा प्रयोग इथे होतो आहे आणि सगळ्यात चांगली या महोत्सवाची गोष्ट अशी आहे की जो काय म्हणतात त्याला याच्यासाठी तिकीट नाही आहे हे विनामूल्य आहे. त्यामुळे तरुण वर्गाला चांगली चांगली नाटकं कधीकधी आपला थोडासा मी पण तरुण होतो मलाही भरपूर नाटकं बघायची इच्छा असायची आणि मी नाट्य परिषदेचा जो काही महोत्सव असतो त्यासाठी किंवा व्यावसायिक राज्यनाट्य स्पर्धा किंवा हंशी राज्यनाट्य स्पर्धेसाठी थांबायचो आतुरतेने वाट बघायचो कारण त्यात आपल्याला खूप नाटकं सवलतीच्या दरात किंवा मोफत बघायला मिळतात. तर तरुण मित्रांना माझं आवाहन आहे की तुम्ही जसं आमच्या व्यावसायिक नाटकांना आज भरभरून प्रतिसाद देत आहे कारण वरवरचे वधूवरला माझं जे व्यावसायिक नाटक आहे मला सांगायला आनंद होतो की जवळजवळ 25 ते 30% जनता प्रेक्षक वर्ग हा 30च्या किंवा 25च्या घरातला असतो. तसाच इथेही तुम्ही भरभरून या म्हणजे प्रायोगिक नाटकांचा आनंद घ्या आणि इतर भाषातल्या नाटकांचा सुद्धा आनंद घ्या. धन्यवाद.